Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आपल्यासोबत उत्तर मध्य लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सीचे उज्ज्वल निकम सर आहे. सर, तुम्ही फर्स्ट टाइम कॅन्डिडेट आहे. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एवढा कॅम्पेनिंग केली, तुमचे काय काय विषय आणि काय काय मुद्दे आहे, तुम्ही लोकांसोबत पण बोलले, तुमचे जे वोटर्स आहे कॉन्स्टिट्युएन्सीचे, काय वाटते तुम्हाला? मी गेल्या माझा तसा राजकीय जन्म हा 4-5 दिवसातच झालेला आहे. आतापर्यंत मला लोकांनी तुमच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून नाव पाहिलं आहे, नाव वाचलं आहे, ऐकलं आहे. परंतु असा राजकारणात देखील अभूतपूर्व असा प्रतिसाद, लोकांचं प्रेम मिळेल याची मला कल्पना नव्हती. आणि गेले काही वर्षापासून मी फक्त वकिली व्यवसायात होतो. परंतु ज्यावेळेला राजकारणात यायचं ठरलं आणि भाजपचं तिकीट घेतलं, तेव्हा लोकांचं ठिकठिकाणून, महाराष्ट्रातून, नुसतं महाराष्ट्रातून, बाहेरच्या राज्यातूनही जे मी ओळखत नाही अशांचे मला फोन्स येऊ लागले. ही गोष्ट निश्चित लोकांचं माझ्यावर असलेलं प्रेम, विश्वास याचं हे द्योतक आहे असं मी मानतो. सर, 93चे लास्ट केसला तुम्ही मुंडे साहेब सोबत तुम्ही काम केले, त्यांनी तुमच्यावर विश्वास पण ठेवले सर. पण ते टाईमला बालासाहेबनी तुमचा विरोध केला होता आणि तेच केस तुमचा टर्निंग पॉईंट होता सर. तुम्ही काय बोलणार त्याच्यावर? नाही, आता हे कधीच असं नव्हतं. बाळासाहेबांनी कधीच मला विरोध केला नाही. बाळासाहेब ठाकरेंनी मला उलट माझ्याशी प्रेमाने, जिव्हाळ्याने काही महत्त्वाच्या खटल्यांबद्दल ते विचारत असत. या खटल्याचं काय झालं, त्या खटल्याचं काय झालं. त्यामुळे बाळासाहेबांनी कधी असं विरोध कधी माझ्या याला केला नाही. उलट त्यांना आनंद व्हायचा की मी एका छोट्या गावातून आलो, जळगावहून आलो, आणि त्यानंतर मी जळगावला आल्यानंतर जे नाव कमावलं त्याच्याबद्दल त्यांना नेहमीच आनंद होत असे. सर, महाजन परिवारचे आणि तुमचे जवळचे संबंध आहे सर. तर जेव्हा तुम्हाला तिकीट मिळाली आणि पूर्व MP आहे पूनम महाजन, तर तुम्ही त्याच्याशी बोलला, काय त्यांचा काय रिॲक्शन होता? त्यांनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन सांगितलं, ते कोऑपरेट करतात, तर काय एक्झॅक्टली? पूनम महाजन यांचे माझे फार जुने संबंध आहेत. त्यांच्या वडिलांचा खटला मी चालवला होता. मी कालच नॉमिनेशन फॉर्म भरला. मी त्यांना फोन करेल, किंबहुना त्यांना वेळ असले त्यांना मी प्रत्यक्षही भेटायला जाईल. पूनमताई ह्या एक स्पष्ट आणि निर्मळ मनाचे आहेत असं माझं म्हणणं आहे, कारण मी तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आता ह्या निवडणुकीच्या धामधुमीतच त्यांना मी भेटणार आहे. सर, आणि शेवटचा प्रश्न आहे, लोक असं म्हणत आहे की तुम्ही जे कॉन्स्टिट्युएन्सीमधून कॅम्पेनिंग करतात, तुम्ही ते एरियाचे रेसिडेंट पण नाही, तुम्हाला त्यांचे विषय पण नाही माहीत आहे, तर काय बेसिसवर तुम्ही वोट मागणार? म्हणजे तुम्ही आरोपही माझ्यावर करतात, निकालही तुम्हीच देऊन टाकतात, आणि प्रश्न मला विचारतात की तुम्ही काय बेसिसवर वोट मागता. हा तुमचा प्रश्न आहे का? नाही सर, जस्ट एक रिॲक्शन की काय, लाईक लोकांचे ते कॉमन प्रश्न आहे सर. लोक मला असं काही म्हणत नाही की तुम्ही या कॉन्स्टिट्युएन्सीमधले नाही. मी महाराष्ट्राचा आहे, मुंबई ही माझी कर्मभूमी आहे, असं कोणत्याही व्यक्तीने मला असं सांगितलं नाही. पण ज्या अर्थी तुम्ही अडखळत मराठी बोलतात त्यात तुम्ही महाराष्ट्रातलेच दिसत नाहीत. सर, शेवटचा अजून एक प्रश्न आहे सर. तुम्ही पहिला जवाब सांगितलं होतं की लोकांच्या तुमच्यावर प्रेम आहे सर. तर तुम्ही लोकांच्या सोबत क्लोज इंटरॅक्शन केले आहे सर. त्यांना काय काय अडचण होती, आणि तुम्ही एक जवाब दिलं होतं की ॲज अ लीगल प्रोफेशन पर्सन तुम्ही लॉच्या फील्डमधून चेंजेस मागतात सर. तर तुम्हाला हे विचारायचं होतं की काय काय लोकांचे प्रॉब्लेम्स आणि अडचण आहे सर? लोकांच्या इथल्या मतदारसंघातले लोकांचे काय प्रॉब्लेम्स आहे, काय अडीअडचणी आहेत, त्यांनी मला अद्याप सांगितलेलं नाहीत. फक्त मी ते जे माझं स्वागत करतायत, त्यांच्या नजरेतून, त्यांच्या वागण्यातून जे माझ्याबद्दल प्रेम दिसतंय
एवढंच आहे. अर्थात मला हे न सांगण्याचं त्यांचं कारण साहजिक आहे. अजून निवडणूक व्हायची आहे. निवडून आल्यानंतर कदाचित त्यांचं ते मन मोकळं करतील. अगोदर ते मला जोखत असतील की ही व्यक्ती आपल्याला प्रतिनिधित्व करू शकते की नाही, ही व्यक्ती आपल्याला नेहमी अवेलेबल होऊ शकते की नाही, या व्यक्तीजवळ आपण आपली मतं मांडू शकतो की नाही, अशा रीतीने ते मला आजमावीत असतील आणि मग ते विचार करतील की आपण निवडून द्यायचं का नाही. पण त्या अगोदर असं सगळ्याच अडचणी ते कशाला सांगतील. धन्यवाद सर. कॅमेरामॅन महेश मोरे सोबत देव कोटक, मुंबई तक.